एखाद्या शेतकऱ्यानं खांद्यावर नांगर घेऊन ओढल्यानंतरच कर्जमाफी करणार असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याने कर्ज म्हणजे नांगर ओढण्याची वाट बघत असेल, तर मीच स्वतः नांगर घेऊन मंत्रालयात येतो। लाखो शेतकरी आहेत असे की ज्यांची शेतकरी कर्जमाफी झाली नाही, मात्र ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। ते कर्जमाफी शासनाने करावी। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी लातूरच्या अहमदपूर या ठिकाणावरनं 2 शेतकरी चालत येत आहेत। आपण त्यांच्याकडे जाणून घ्या नेमकं हे शेतकरी कशासाठी आलेले आहेत। ठाण्यातनं आता हे मुंबईचे शेत निघालेले आहेत। सगळे आपल्याबरोबर आहेत, नेमकं त्यांच्याकडे जाणून घ्या। सदैव काय नेमकं कारण तुम्ही निघालेले आहेत? मी सहदेव उन्हाळे, अहमदपूर जिल्हा लातूर येथून निघालेलो आहे। आमच्या तालुक्यामधील हडोळती गावामध्ये एका शेतकरी दाम्पत्याने स्वतःच्या खांद्यावर नांगर धरून ओढला आणि ती बातमी व्हायरल झाली। सभागृहात त्यावर चर्चा झाली आणि सभागृहातील काही मंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला कर्जमाफीचे वचन दिले आणि तशा पद्धतीने त्यांना पैसे देऊन त्यांची कर्जमुक्ती सुद्धा केली। हा प्रकार बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की बाबा हे सरकार जर एखाद्या शेतकऱ्यानं खांद्यावर नांगर घेऊन ओढल्यानंतरच कर्जमाफी करणार असेल, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याने कर्ज म्हणजे नांगर ओढण्याची वाट बघत असेल, तर मीच स्वतः नांगर घेऊन मंत्रालयात येतो म्हणून मी या ठिकाणी निघालो। कधीपासून निघालेले आहेत, कधी पोहोचाल? मी 4 जुलै रोजी निघालेलो आहे आणि उद्या 11 वाजेपर्यंत मी पोहोचत आहे। काय वाटतं सरकार दरबारी गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल? हो, कारण का मी कोणत्या राजकीय पक्षाचा नाही, मी एक शेतकरी म्हणून निघालेलो आहे। कारण त्यांना एक भीती वाटत असेल की बाबा राजकीय पक्षाने आंदोलनं केली म्हणून त्यांचा गवगवा होईल, पण माझा याचा प्रश्नच नाही ना। मी माझ्या शेतकऱ्याच्या आणि माझ्या न्याय हक्कासाठी कर्जमाफी मुक्तीसाठी या ठिकाणी आलेलो आहे। तुम्ही देखील त्यांच्याबरोबर काय नेमकं कारण आहे? शेतकरी सुखी आहे का राज्यातला? शेतकरी अजिबात सुखी नाही, मात्र शेतकऱ्याच्या ज्या वेदना आहेत, ज्या समस्या आहेत, त्या वेदना शासनापर्यंत मांडण्यासाठी हा एकलाच निघाला होता। त्याला साथ द्यावी, सोबत करावी आणि शासनाच्या दरबारामध्ये आपल्या समस्या मांडल्यानंतर जर शासन कुठंतरी थोडासा विचार करेल म्हणून आम्ही त्याला सोबत करण्यासाठी मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहे। साधारण असे किती शेतकरी असतील अंदाजे की त्यांची कर्जमाफी झालेली नाहीये, काय सांगाल? लाखो शेतकरी आहेत असे की ज्यांची शेतकरी कर्जमाफी झाली नाही, मात्र ते कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। ते कर्जमाफी शासनाने करावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा। जी पीक विमा गेल्या वर्षी 1 रुपयामध्ये भरून घेतली जात होती, ती पीक विमा भरून घ्यावा अशी माझी शासनाला विनंती आहे। लातूरचे हे 2 शेतकरी गणेश आणि सहदेव मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। सरकारच्या वतीने त्यांना जे काही कर्जमाफी आहे किंवा भविष्यातल्या शेतकऱ्यांची देखील कर्जमाफी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे।